नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, थिंक लाईक गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण नवीन टॉपिक जो आहे पेशी विज्ञान आणि जैवतंत्रज्ञान यांच्याबद्दल लेक्चर घेणार आहोत. आज आपण लाईव्ह येणार होतो, पण लाईव्हला थोडा प्रॉब्लेम आल्यामुळे आता हे जे लेक्चर आहे ते मी ऑफलाईन अपलोड करतोय. आजच्या लेक्चरमध्ये आपण जो पेशी विज्ञान चॅप्टर आहे त्याचं बेसिक आपण कव्हर करणार आहोत. बेसिक कव्हर करण्याचा मुद्दा असा की आपल्या सिलेबसमध्ये पेशी विज्ञान आणि जैवतंत्रज्ञान हे दिलेलं आहे. असा नसतं की तुम्हाला फक्त आणि फक्त 10वीच्या पुस्तकामधलाच डाटा विचारतील. तुम्हाला पेशीबद्दल सुद्धा भरपूर प्रश्न विचारू शकतात किंवा जैवतंत्रज्ञानाबद्दल सुद्धा भरपूर प्रश्न विचारू शकतात. तर कशा पद्धतीचे प्रश्न आलेले आहेत आणि त्या प्रश्नांचे उत्तर शोधता त्या प्रश्नांचे जो बॅकग्राऊंड आहे त्याच्यावर सुद्धा तुम्हाला प्रश्न हे IBPS विचारू शकते. त्याच्यामुळे आपण 10 ते 12 प्रश्न याच्यामध्ये घेऊन त्याच्याबद्दल अजून जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन या चॅप्टरमध्ये घेणार आहोत. उद्या जे लाईव्ह लेक्चर होणार आहेत ते जे विद्यार्थी लाईव्ह लेक्चर अटेम्प्ट करतील त्यांच्यासाठी आजचं लेक्चर महत्त्वाचं असेल, कारण की जर तुम्हाला बेसिक समजलं तर उद्याचं जे लाईव्ह लेक्चर असेल ते समजेल, आणि जर बेसिक समजलं नसेल तर लाईव्ह लेक्चर समजणार नाही. म्हणून मी तुम्हाला सांगतो की आजचं लेक्चर काळजीपूर्वक पहा. भरपूर एक्झाममध्ये अशा पद्धतीचे प्रश्न आणि अत्यंत महत्त्वाचा टॉपिक हा आहे, म्हणून एकदा हा लेक्चर पूर्ण पहा. तसंच तुम्हाला जर टेस्ट सिरीज जॉईन करायची असेल तर टेस्ट सिरीज तुम्ही जॉईन करू शकता. आता सध्या त्याची 149 त्या टेस्ट सिरीजची प्राईज आहे 149. त्याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक चॅप्टरनुसार टेस्ट भेटून जातील. अजून मी बाकीच्या टेस्ट ॲड करणार आहे. सध्या आपला हेतू आहे की फक्त आणि फक्त यूट्यूबवर आपण जास्तीत जास्त टॉपिक हे कवर करावेत. तर 149ला टेस्ट आहे. तिथंच तुम्हाला MCQचं बुकसुद्धा भेटून जाईल. MCQचं बुक जे आहे ते मी स्वतः डिझाईन केलेलं आहे. त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त MCQ आहेत जे तुमच्या 10वीच्या बोर्डच्या सिलेबसनुसार डेव्हलप केलेले आहेत. तर चला आपल्या लेक्चरला स्टार्ट करूया. जास्त मी काही इन्फॉर्मेशन देत नाही. ॲपची लिंक ही तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे की खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने सर्वप्रथम पेशी हे नाव दिले, किंवा पेशी हे जे नाव आहे ते सर्वप्रथम वापरात कोणी आणलेले. अशा पद्धतीचा प्रश्न आरोग्य सेविकेला, तसं MPSC UPSC सर्व एक्झाममध्ये अशा पद्धतीचा प्रश्न हा विचारला गेलेला आहे. आणि हा जो प्रश्न आहे याचं उत्तर सर्वांना माहिती आहे की रॉबर्ट हुक जे होते त्यांनी सर्वप्रथम सेल हे नाव दिलेले होते. तर याच्या मागची एक स्टोरी आहे की 1665चं साल होतं. 1665च्या सालमध्ये रॉबर्ट हुक जे होते त्यांनी काय केलं, एक बुचाचं झाड होतं ज्याला इंग्लिशमध्ये कॉर्क ट्री असं म्हटलं जातं. कॉर्क ट्रीचा एक पातळ असा काप घेतला, पातळ अशी कट केली. ओके, पातळ काप घेऊन त्याने काय केले, तो जो काप होता त्याला सूक्ष्मदर्शकाखाली ठेवलं. सूक्ष्मदर्शकाखाली जेव्हा ठेवलं तेव्हा त्यांना त्या कापामध्ये ना मधमाशीच्या पोळ्याप्रमाणे असे कप्प्याकप्प्यांची रचना आढळून आली. मधमाशीचं जसं पोळं असतं आणि त्या पोळ्यामध्ये जशी कप्प्याकप्प्यांची रचना असते त्या पद्धतीने त्यांना ती रचना आढळून आली. तर ते लॅटिन भाषेमध्ये त्या अशा कप्प्यांना म्हटलं जातं सेला. काय म्हटलं जातं? सेला असं म्हटलं जातं. आणि त्यांनी तो शब्द यूज केला. काय शब्द यूज केला? सेल. सेल म्हणजे कप्पे. ओके, तर सर्वप्रथम पेशी हे जे नाव आहे ते कोणी आणलेलं आहे? रॉबर्ट हुक यांनी यूज केलेलं होतं. त्याच्यानंतर 2 शास्त्रज्ञ आले. पहिले जे शास्त्रज्ञ होते ते होते श्लायडेन, आणि दुसरे जे शास्त्रज्ञ होते ते होते श्वान. या दोघी शास्त्रज्ञांनी काय केलं, 1838चा साल होता. या 1838मध्ये पेशींच्या रचनेविषयी एक सिद्धांत मांडला. आणि तो सिद्धांत काय होता की जे सर्व सजीव आहेत, ओके, सर्व जे सजीव आहेत म्हणजे वनस्पतीसुद्धा असतील आणि प्राणीसुद्धा असतील. वनस्पती आणि जे प्राणी आहेत, जे सर्व सजीव आहेत ते पेशींपासून काय बनलेले आहेत, पेशींपासून ते सर्व बनलेले आहेत. आणि हे जे पेशी आहेत तो सजीवांचा एक मूलभूत घटक आहे, एक पायाभूत घटक आहे. असा जो सिद्धांत होता तो कोणी मांडला होता? श्लायडेन आणि श्वान या दोघांनी मांडलेला होता. या 2 शास्त्रज्ञांनी 1838मध्ये हा सिद्धांत मांडलेला होता. नंतर पुढे अजून एक शास्त्रज्ञ होते, त्यांचं नाव होतं आर विर्शॉ. आर विर्शॉ नावाचे जे शास्त्रज्ञ होते की त्यांनी एक सिद्धांत मांडला, पेशींचा जन्म हा पूर्व अस्तित्वात
असलेल्या पेशींपासून होतो हा सिद्धांत जो मांडला होता ते आर विर्शॉ यांनी मांडलेला होता. शास्त्रज्ञांबद्दल मेजरली जो फोकस असतो तो रॉबर्ट हुक यांच्यावर असतो आणि ही जी डेफिनेशन आहे की सर्व सजीव असतात ते कशापासून बनलेले असतात, पेशीपासून बनलेले असतात, हा जो सिद्धांत असतो तो जनरली लक्षात ठेवण्यासारखा असतो. मग तुम्हाला जे प्रश्न विचारले जातात ते अशा शास्त्रज्ञांवर विचारू शकतात. जनरली हा जो हुकचा प्रश्न आहे तो विचारला जातो. मग आता हे जे पेशी असतात, जे सेल्स असतात ते अत्यंत छोटे असतात आणि त्यांना नेक्ड आईजने म्हणजे उघड्या डोळ्यांनी तुम्ही पाहू शकत नाही. तर पाहण्यासाठी कशाचा वापर केला जातो? सूक्ष्मदर्शकाचा. आणि सूक्ष्मदर्शकाचं जे कन्स्ट्रक्शन आहे ते मी तुम्हाला कशात शिकवलेलं आहे? भिंग चॅप्टरमध्ये तुम्हाला सूक्ष्मदर्शकाचं कन्स्ट्रक्शन शिकवलेलं आहे. मग एक झॅकेरियस जॅन्सन यांनी जो सूक्ष्मदर्शक आहे त्यांनी शोध लावला होता. झॅकेरियस जॅन्सन यांनी जो सूक्ष्मदर्शकाचा शोध लावलेला होता. मग या सूक्ष्मदर्शकाखाली सर्वात प्रथम निरीक्षण कोणी केलेलं होतं? या जीवाणूंचं, शुक्राणूंचं, आदी जीवांचं, या सर्वांचं सूक्ष्मदर्शकाखाली सर्वात आधी जे निरीक्षण केलं होतं त्यांचं नाव होतं लुवेनहॉक. तर आता तुम्हाला जॅन्सन यांच्याबद्दल प्रश्न विचारला जाणार नाही, तुम्हाला लुवेनहॉक यांच्याबद्दल प्रश्न पाहायला भेटू शकतो, कारण की हा आपला क्रमिक पुस्तकांमध्ये यांचा उल्लेख आढळलेला आहे. म्हणून जर तुम्हाला जर प्रश्न विचारला की जीवाणू, शुक्राणू, आदी जीव यांच्या जिवंत पेशीचे सर्वात प्रथम निरीक्षण कोणी केले तर ते आहे लुवेनहॉक यांनी केलेले आहे. ओके, तर अशा पद्धतीने एका प्रश्नावरून तुम्हाला सर्व शास्त्रज्ञांबद्दल माहिती भेटलेली आहे. सेलबद्दल मी तुम्हाला डिटेलमध्ये पुढे सांगतोच, परंतु आता फक्त आपण शास्त्रज्ञांबद्दल ह्या सर्व गोष्टी पाहिलेल्या आहेत. ओके, पाहून घेऊया. रॉबर्ट हुकबद्दल जसं मी आत्ता सांगितलं की रॉबर्ट हुक या शास्त्रज्ञांनी इसवी सन 1665 मध्ये झाडाचा पातळ काप घेऊन तो सूक्ष्मदर्शकाखाली पाहिला. तेव्हा त्यांना कापामध्ये मधमाशीच्या पोळ्यातील कप्प्याप्रमाणे रचना दिसून आली. या कप्प्यांना काय म्हटलं जातं? पेशी म्हटलं जातं. जसं मी आत्ता सांगितले आहे, सेल म्हणजे कप्पे, लॅटिन भाषेत त्याला काय म्हटलं जातं? सेला, आणि सेला म्हणजे लहान खोली. नंतर जे श्लायडेन आणि श्वान आलेले होते त्यांनी काय केलं? सर्व सजीव पेशींपासून बनलेले असतात आणि पेशी हा सजीवांचा पायाभूत घटक आहे, हे मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलंच आहे. नंतर मी तुम्हाला लुवेनहॉक यांच्याबद्दल सांगितलं. लुवेनहॉक यांनी काय केलं? विविध भिंग एकत्र करून सूक्ष्मदर्शक हे उपकरण तयार करून, यांनी तयार केलेलं नव्हतं, झॅकेरियस जॅन्सन यांनी तयार केलेलं होतं, परंतु त्यांनी जे विविध भिंगांनी जास्त त्याची मॅग्निफिकेशन पॉवर वाढवून कशाचा अभ्यास केलेला आहे? जीवाणू व आदिजीव यांच्या जिवंत पेशीचे सर्वप्रथम निरीक्षण केलेले आहे. तर एका प्रश्नापासून तुम्हाला सर्व गोष्टी आता सायंटिस्टबद्दल क्लिअर झालेल्या आहेत. आता आपण शिकूया की सेल म्हणजे काय आणि सेलमधले जे वेगवेगळे पार्ट्स असतात किंवा जे युनिट सेल्स आहेत त्याचे वेगवेगळे भाग आहेत, त्याची रचना आहे, त्याची गृहीतकं आहेत, त्याबद्दल आपण डिस्कस करूया. तर आता सेकंड प्रश्न जो आहे, खालीलपैकी पेशी ऊर्जा केंद्र कशाला म्हणतात? हा सुद्धा एक महत्त्वाचा प्रश्न आहे जो वारंवार रिपीट विचारला जातो. खालीलपैकी पेशींचे ऊर्जा केंद्र कशाला म्हणतात? हा भरपूर एक्झाममध्ये विचारला गेलेला आहे. तर याचं जे आन्सर आहे तंतुकणिका. तर तंतुकणिका फक्त आपल्याला लक्षात ठेवायचं आहे का? तर तुम्हाला रिक्तिकाबद्दल सुद्धा माहीत पाहिजे, केंद्रकांबद्दल सुद्धा माहीत पाहिजे आणि गॉल्जी पिंडबद्दल सुद्धा माहिती पाहिजे. तर आता आपण पाहूया की पेशीचं जे कन्स्ट्रक्शन आहे, पेशीचं जे भाग आहेत त्या कशा पद्धतीने असतात. तर जसं तुम्हाला जर एखादं घर बांधायचं आहे किंवा एखादी भिंत बांधायची आहे, तर भिंत बांधण्यासाठी तुम्ही काय करतात? अशा विटा रचतात आणि छोट्या छोट्या विटांनी तुमची एक पूर्ण भिंत तयार होते. पूर्ण जी भिंत आहे ती तयार होते. कशाने तयार होते? छोट्या छोट्या विटांनी तयार होते. त्याचप्रमाणे मानवी शरीर जे आहे, त्याचप्रमाणे एखादं झाड जे आहे ते काय होतं? एक छोट्या छोट्या युनिट्सने बनत असतं आणि त्या युनिट्सला आपण असं म्हणतो, त्यांना म्हणतो आपण सेल्स. मराठीमध्ये आपण त्याला म्हणतो पेशी. ज्या पद्धतीने तुम्हाला जर पुस्तक बनवायचं असेल, एखादं मोठं पुस्तक बनवायचं असेल, तर ते पुस्तक तुमचं कशापासून बनतं? भरपूर पानांपासून बनतं. पाने जे असतात त्या पानांपासून बनतं आणि पाने जे आहेत, पाण्यावर का असतं? असे मोठे मोठे पॅसेजेस असतात.
पॅसेजेस जे असतात ते ओळींपासून बनतात आणि ओळी ज्या आहेत त्या तुमच्या शब्दांपासून बनतात आणि शब्द जे आहेत ते अक्षरांपासून बनतात. त्याच पद्धतीने आपलं जे पूर्ण शरीर आहे ते स्टार्टिंगला एका पेशीपासून बनतं आणि पेशींनंतर त्या उती बनतात. ओके, उतींनंतर काय असतं, तुम्हाला एखादा ऑर्गन बनतो, तुमचा एखादा शरीराचा भाग बनतो, नंतर पूर्ण एक संस्था बनते. म्हणजे आपल्या शरीरात किंवा वनस्पतींमध्ये हे जे पेशी आहेत ते तुमचा बेसिक घटक आहे, एकदम छोटा घटक आहे. ओके, म्हणजे याचा अर्थ काय होतो की सर्व सजीव जे आहेत ते कशापासून बनलेले आहेत, पेशीपासून बनलेले आहेत. आणि आपल्या पूर्ण बॉडीजमध्ये, पूर्ण स्ट्रक्चरमध्ये जे पण कार्य घडत असतात ते सर्व कशा अंतर्गत घडत असतात, पेशींच्या अंतर्गत ह्या कार्य घडत असतात. पेशींचा आकारसुद्धा लक्षात ठेवण्यासारखा आहे. पेशींच्या आकारावर सुद्धा प्रश्न विचारला जातो की पेशींचा आकार जो आहे, पेशींचा आकार याच्यावर सुद्धा प्रश्न तुम्हाला विचारला जातो. पेशींचा जो आकार आहे तो वेगवेगळ्या प्रकारचे त्यांचे आकार असतात. गोलाकार आकार असतो, दंडाकार असतो, स्तंभाकार असतो, एका सापासारखा असतात, अंड्याच्या शेपचा असतो, आयताकार असतो. अशा वेगवेगळ्या प्रकारचे त्याचे आकार असतात. जर आपण साईजने पाहायला गेलं तर 0.1 मायक्रोमीटरपासून पेशी या 18 सेंटीमीटरपर्यंत मोठ्या असतात. म्हणजे सर्वात छोटी जी आहे ती 0.1 मायक्रोमीटर आहे आणि जी सर्वात मोठी आहे ती 18 सेंटीमीटरपर्यंत आहे. ओके, 1 मायक्रोमीटर म्हणजे किती? 1 मायक्रोमीटर म्हणजे 10⁻⁶ घात मीटर. 1 मायक्रोमीटर म्हणजे 10⁻⁶ मीटर हे असतं 1 मायक्रोमीटर. ओके, म्हणजे सर्वात लहान पेशी आणि सर्वात मोठी पेशी याची रेंजसुद्धा चांगली आहे. आता असा प्रश्न येईल तुमच्या मनात की सर सर्वात लहान पेशी कोणती? सर्वात लहान पेशी जी आहे ती आहे मायकोप्लाझ्मा गॅलिसेप्टियम. मायकोप्लाझ्मा गॅलिसेप्टियम ही सर्वात लहान पेशी आहे, जिचा जो व्यास आहे तो 0.1 मायक्रोमीटर आहे. जनरली आजपर्यंत मी कोणत्या एक्झाममध्ये हा प्रश्न पाहिलेला नाही, परंतु असा प्रश्न मी 100% पाहिलेला आहे की सर्वात मोठी पेशी कोणती, जिचा डायमीटर जो आहे तो 18 सेंटीमीटर आहे. तर सर्वात मोठी जी पेशी आहे, जे शहामृगाचे अंडे आहे, शहामृगाचे जे अंडे आहे ती सर्वात मोठी पेशी आहे आणि ती एक पेशीय उदाहरण आहे. शहामृगाचे अंड म्हणजे एक पेशीचं उदाहरण आहे. तर हा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो की सर्वात मोठी पेशी कोणती? तर शहामृगाचे अंडे जे आहे ते आहे सर्वात मोठी पेशी. अजून बोलूया, आता मानवी शरीराबद्दल जाऊया. मानवी शरीरामध्ये काय काय होणार आहे? मानवी शरीरामध्ये सर्वात लांब जी पेशी असते, सर्वात लांब जी पेशी आहे सर्वात लांब जी पेशी आहे तिला म्हटलं जातं चेतापेशी. आता ही पेशी काय काम करते, ही पेशी कशा पद्धतीची असते, मी तुम्हाला येणाऱ्या लेक्चरमध्ये याच्याबद्दल डिस्क्रिप्शन देणार आहे. आता टेन्शन घ्यायचं नाही. जर तुम्हाला स्टॅटिक डाटा जर विचारला तर मानवी शरीरामधली सर्वात लांब जी पेशी असते ती असते तुमची चेतापेशी. आणि जर तुम्हाला असा प्रश्न विचारला की सर्वात मोठी पेशी कोणती मानवी शरीरातली, सर्वात मोठी पेशी कोणती मानवी शरीरातली, तर ती तुमची असते अंडपेशी. अंडपेशी. हे सर्व पॉईंट झाले तुमचे आकाराबद्दल. आकारबद्दल तुमचे क्लिअर झाले. आता आपण पाहूया की पेशीचे जे भाग आहेत ते कशा पद्धतीचे असतात. तर एक गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो की पेशीचे 2 प्रकार पडतात. एक आहे तुमची वनस्पती पेशी आणि एक आहे तुमच्या प्राणी पेशी. ओके, ही जी पेशी आहे, जी सेल आहे, जिला इंग्लिशमध्ये सेल असं म्हणतात,
तर ही जी पेशी आहे टोटल 4 घटकांपासून बनलेली असते. ओके, 4 घटक आहेत त्याच्यापासून पेशी ही बनलेली असते. तर ते 4 घटक कोणकोणते? ते 4 घटक आहेत. पहिलं जे घटक आहे त्याला म्हटलं जातं पेशी भित्तिका. दुसरा जो घटक आहे त्याला म्हटलं जातं पेशी पटल. ओके, तिसरा जो घटक आहे त्याला म्हटलं जातं पेशी द्रव्य. आणि चौथा जो घटक आहे, जो पेशीचा चौथा भाग आहे, त्याला म्हटलं जातं पेशी अंगके. मग याला जर मी इंग्लिशमध्ये बोलायचं झालं तर एक पहिलं जे आहे त्याला म्हटलं जाईल सेल वॉल. पेशी पटलला म्हटलं जाईल प्लाझ्मा मेम्ब्रेन. त्याच्यानंतर पेशी द्रव्याला म्हटलं जाईल सायटोप्लाझम. आणि पेशी अंगकाला म्हटलं जाईल सेल ऑर्गॅनल्स. आता आपण एक एक गोष्ट पाहूया. ह्या गोष्टी तुम्हाला क्लिअर करणं अत्यंत महत्त्वाचं आहे की याच्यावरचे प्रश्न जर तुम्हाला एक्झाममध्ये आले तर तुम्ही असं नाही सांगू शकत की याला सिलेबसमध्ये होताच नाही पॉईंट. ही तुमची बेसिक आहे. ह्या गोष्टी तुम्हाला 10वीचा जर तुम्हाला ते चॅप्टर शिकायचं आहे तर 10वीच्या चॅप्टर शिकण्याआधीच तुम्हाला या गोष्टी क्लिअर करणं महत्त्वाचं आहे. आणि हे सर्व ठिकाणी विचारलं जाईल, कोणत्याही एक्झामला विचारलं जाऊ शकतं. पेशी भित्तिका ह्याच्याबद्दल आता आपण पाहूया. पहिला जो आहे ते आहे तुमचं पेशी भित्तिका. नावावरूनच आपल्याला समजतं की सेल वॉल, ज्याला इंग्लिशमध्ये म्हटलं जातं सेल वॉल. नावावरूनच आपल्याला समजतं की एक बाहेरची जी एक भिंत सारखी असेल तिला म्हटलं जाईल पेशी भित्तिका. जनरली काय असतं, पेशी भित्तिका जे आहेत त्या वनस्पती पेशीतच आढळतात, ते प्राणी पेशीमध्ये आढळत नाही. प्रश्न इथून एकदा आलेला होता की वनस्पती पेशींमध्ये प्राणी पेशींमध्ये काय नसतं, तर ते आहे पेशी भित्तिका प्राणी पेशींमध्ये नसतात, ते फक्त आणि फक्त वनस्पती पेशीमध्येच आढळत आहेत. ह्या पेशी भित्तिकेचं काम काय आहे, तर पेशीला आकार देणं आणि संरक्षण देणं हे पेशी भित्तिकेचं काम आहे. मी तुम्हाला दाखवतो की ज्या पेशी भित्तिका आहेत त्या कशा पद्धतीने दिसतात. ही पहा, इथं आहे, इथं तुम्हाला पाहायला भेटते ही आहे वनस्पती पेशी आणि या साईडला तुम्हाला पाहायला जी भेटते आहे ती आहे तुमची प्राणी पेशी. मी आत्ता बोललो की पेशी भित्तिका जे आहेत ते फक्त आणि फक्त वनस्पती पेशींमध्ये असतात. तुम्ही ही बाहेरची जी आवरण आहे, पेन चेंज करून सांगतो तुम्हाला, हे बाहेरचं जे आवरण आहे ते आहे तुमचं पेशी भित्तिकेचं. जर तुम्ही इकडं प्राणी पेशींमध्ये पाहिलं तर इथं अशा पद्धतीचं बाहेरचं आवरण नाही, इथं पेशी भित्तिका अवेलेबल नाहीत. आणि पेशी भित्तिकेचं काम आहे की पेशीला आकार देणं आणि संरक्षण देणं. पुढचा जो आहे तो आहे पेशी पटल. ओके, दुसरा जो घटक आहे पेशी पटल. पेशी पटलचं एक चांगलं काम आहे. हे काय असतं, हे काय काम करतं, जे बाहेरचे घटक येतात, जे बाहेरचे घटक जे असतील त्यांना काय करतं, बाहेरील जे पर्यावरण आहे त्यांना सेलपासून वेगळं ठेवण्याचं काम करतं. म्हणजे ते बाहेरच्या कोणत्याहीच लोकाला एंट्री देत नाही. बाहेरचे जे पर्यावरणामधले जे घटक असतात त्यांना एंट्री देत नाही. त्यांना काय करतं, हे जे पेशीपटल आहेत ते काय काम करतं, ते फक्त ठराविकच जे पदार्थ आहेत, जे पेशीला चांगले आहेत, पेशीला योग्य आहेत, तेच पदार्थ ते पेशीच्या मध्ये येऊ देण्यासाठी परमिट करतं. त्याला म्हटलं जातं निवडक्षम पारपटल असं म्हटलं जातं. ती प्रॉपर्टी जी आहे तिला म्हटलं जातं निवडक्षम पारपटल. ओके, जे उपयुक्त रेणू आहेत त्यांना मध्ये एंट्री करण्याचं काम कोण करणार आहे, पेशी पटल करणार आहे. उपयुक्त रेणू म्हणजे कोणते, पाणी, तुम्ही पाहिलं असेल पाणी, दुसरं आहे क्षार, तिसरं आहे तुमचं ऑक्सिजन. ओके, या 3 गोष्टी ज्या आहेत ते उपयुक्त रेणू आहेत, जे पेशीला लागणार आहेत. त्यांना मध्ये एंट्री देण्यासाठी पहिली जी एंट्री आहे, पहिलं जे एंट्री गेट आहे तिथं कोण बसलेलं आहे, पेशी पटल बसलेला आहे. ओके, नंतर
टाकाऊ आणि उत्सर्जित पदार्थ जे आहेत, आता पेशीने जे कार्य केलेलं असेल, पेशी जे कार्य करते, पेशींनी भरपूर असे रिॲक्शन केल्या, आता याच्यामधले टाकाऊ जे पदार्थ आहेत ते बाहेरसुद्धा फेकावं लागतात. तर ते बाहेर फेकण्यासाठी कशा थ्रू बाहेर फेकले जातात, तर पेशी पटलच्या स्वरूपातून ते बाहेर फेकले जातात. आता तुम्हाला वाटेल की उत्सर्जित पदार्थ कोणते, तर उत्सर्जित पदार्थामध्ये कार्बन डायऑक्साईड येतो आणि युरिया येतो. हे दोघं उत्सर्जित पदार्थ जे पेशी पटल आहे त्याच्यामधून बाहेर फेकलं जातं. ओके. आणि अजून एक काम आहे, ते काम कोणतं आहे, आता ही जी पेशी आहे त्याच्यामध्ये एक उपयुक्त आणि उत्पादित द्रव्य जे असतात, उपयुक्त जे पेशीला लागणार आहेत, ज्याचं काम पेशीला लागणार आहे, जे पेशीसाठी महत्त्वाचे आहेत, असे द्रव्य जे आहेत ते बाहेर जाता कामा नये. असे कोणते आहेत, एक आहेत प्रथिने आणि एक आहेत विकरे. हे प्रथिने आणि विकरे नेहमी पेशीमध्येच पाहिजे, त्यांना बाहेर जाऊ द्यायचं नाही. लहान पोरांना जसं आपण घरातून बाहेर जाऊ देत नाही, त्याच पद्धतीने प्रथिने आणि विकरे आहेत त्यांना बाहेर जाऊ द्यायचं नाही. तर ते कामसुद्धा पेशी पटल करणार आहे. पेशी पटल म्हणजे एक प्रकारचा तुमचा गेट आहे. जे व्यक्ती तुम्हाला आवडतात त्यांना येऊ देते, जे व्यक्ती नाही आवडत त्यांना बाहेर जाऊ देते, आणि ज्यांना अजिबातच बाहेर जाऊ द्यायचं नाही त्यांच्यासाठी सुद्धा एक गेटचं काम करणार आहे पेशी पटल. पेशीभित्तिकेबद्दल तुमचं क्लिअर झालेलं आहे. पेशीभित्तिका काय, फक्त वनस्पतींमध्ये अवेलेबल असते. पेशीभित्तिकेचं बाबतीत जर तुम्ही बोलायचं झालं तर पेशीभित्तिका हे असे कामं करत नाही की ज्यांना बाहेर जाऊ द्यायचं किंवा ज्यांना येऊ द्यायचं आहे ते कामं करत नाही. हा एक प्रकारचा पार्किंग गेट आहे, सगळ्यांना येऊ देते, पण घरामध्ये येऊ द्यायचं काम कोणाचं आहे, पेशी पटलचं आहे. सिंपल आहे, एकदम क्लिअर झालेलं असेल. आता आपण पाहूया की पुढचा जो आहे त्याला म्हटलं जातं पेशीद्रव्य. पेशीद्रव्य काय असतं, मी आता हे रफ करून देतो. तर प्रत्येक पेशीला एक केंद्रक असतो. हा पहा, इथं जसं दाखवलेलं आहे एक केंद्रक आहे आणि हे जे आहे पेशी पटल आहे. केंद्र हे पेशी पटल आणि हे झालं तुमचं केंद्र. तर या केंद्र आणि पेशी पटल या दोघांमध्ये पेशीमध्ये एक द्रव्य असतो. काय असतो, द्रव्य असतो. त्या द्रव्याला म्हटलं जातं पेशीद्रव्य. त्याला काय म्हटलं जातं, पेशीद्रव्य. आणि एक चिकट जेलीसारखा तो पदार्थ असतो. ओके. तर त्याला म्हटलं जाईल पेशीद्रव्य. या पेशीद्रव्यामध्ये काय होतं, अभिक्रिया होत जातात आणि त्याच्यामध्ये महत्त्वाचे जे पदार्थ असतात ते साठवले जातात. कोणकोणते महत्त्वाचे पदार्थ आहेत जे साठवले जातात, तर अमिनो आम्ल. दुसरा महत्त्वाचा पदार्थ आहे तुमचा ग्लुकोज किंवा जीवनसत्व. हे जे आहेत ते कशामध्ये साठवले जाणार आहेत, या पेशीद्रव्यामध्ये साठवले जाणार आहेत. ओके. आता जो चौथा जो पार्ट आहे तो तुमचा पेशी अंगके असतात. आणि पेशी अंगके हे अत्यंत महत्त्वाचे असतात. पेशी अंगके काय काम करतात, विशिष्ट कार्य करणाऱ्या पेशीमधले जे उपघटक असतात त्यांना काय म्हटलं जातं, पेशी अंगके असं म्हटलं जातं. तुम्ही जर पूर्ण फिगर पाहिली असेल तर तुम्हाला दिसत असतील काही पेशी अंग. तर ज्या पद्धतीने आपलं शरीर आहे आणि आपल्या शरीरामध्ये हृदय आहे, फुफ्फुस आहे, मेंदू आहे, हे काय करतंय, वेगवेगळे कामं करतंय. जसं रक्त पंप करण्याचं काम हृदय करतंय, श्वसनाचं काम फुफ्फुसेद्वारे होतंय, किंवा विचार करण्याची क्षमता आहे ती मेंदू करते. त्याच पद्धतीने पेशी जे आहेत त्यांना वेगवेगळे अंग असतात. ओके. ते अंग काय करतात, पेशीचं एक प्रायमरी जे फंक्शन आहे, काहीतरी त्यांना कामं दिलेले असतात आणि ते कामं करतात. तर तुम्हाला या फिगरमध्ये दिसतंय, इथं पहा, इथं जसं केंद्रक दिसतोय, गॉल्जी पिंड दिसते, आंतरद्रव्य जालिका दिसते, रिक्तिका दिसते आणि तंतुकणिका दिसत आहे. हे सर्व काय आहेत, हे पेशीचे अंग आहेत, म्हणून त्यांना म्हटलं जातं पेशी अंगके. हे जे पेशी अंगके आहेत ते पर्टिक्युलर कामं करणार आहेत. तुम्ही जर या पेशी अंगकांना तुम्हाला जर पाहायचं असेल तर तुम्हाला एक स्पेशल टाईपचा मायक्रोस्कोप वापरावा लागतो. त्याला म्हटलं जातं इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप. या इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपचा वापर करून तुम्ही ही वेगवेगळी पेशीचे अंगके आहेत ते पाहू शकतात. हे पहा, पूर्ण पेशीमध्ये पहा, ही तुमची पेशीभित्तिका, नंतर पेशी पटल झालं, त्याच्यानंतर मध्ये तुम्हाला पेशीद्रव्य दिसलं, पेशीद्रव्यानंतर हा केंद्रक आहे. अशा पद्धतीचे वेगवेगळे अंग आहेत, त्याबद्दल आपल्याला डिस्कशन करायचं आहे. हे इतकं बेसिक सांगण्याचं कारण असं की
जी जिल्हा परिषद आहे ते IBPS घेणार आहे. कुठून प्रश्न उचलेल ते तुम्हालाही माहीत नाही, मलाही माहीत नाही. म्हणून बेसिक जे कन्सेप्ट आहेत ते क्लिअर करणं महत्त्वाचं आहे. आजचं लेक्चर आपण बेसिक कन्सेप्ट क्लिअर करूया. उद्याच्या लेक्चरमध्ये आपण जो रेग्युलर फ्लो आहे त्याबद्दल बोलूया. या पद्धतीचे प्रश्न तुम्हाला विचारले जातातच. आता आपण एक एक जो पार्ट आहे त्याबद्दल डिस्कशन करूया. तर पेशीचं जे पहिलं अंगक आहे ते म्हटलं जाईल तुमचं केंद्रक. ओके, केंद्रक जे आहे ते पेशीतलं एक मोठे गोलाकार अंगक आहे. ते काय असतं, पेशीच्या मध्यभागी असतं. तुम्ही जर ही फिगर पाहिले तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की आता ही फिगर आहे ती कशाने पाहता येईल, इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शीनेच पाहता येणार आहे. एक पूर्ण असा गोल आहे. ओके, हा जो गोल आहे त्याच्यावर डबल लेयर आहे. इथं जर तुम्ही नीट पाहिलं तर ही एक लेयर आणि ही एक लेयर, याला थोडं झूम करून पाहिलं तर अशी 2 लेयर याच्यावर आहेत आणि पूर्ण बॉडीवर अशा प्रकारचे छिद्रे आहेत. ओके, अशा प्रकारचे याच्यावर पूर्ण बॉडीवर छिद्र आहेत. मग हे जे केंद्रक आहे ते कसं असतं, पेशीच्या मध्यस्थानी असतं. आता या केंद्रकाच्या मध्ये आणि बाहेर जर तुम्हाला पदार्थ नेऊन आणायचे असतील तर या केंद्रकावर हे जे छिद्र असतात ते त्याच्यासाठी वापरले जातात. म्हणजे कोणता पदार्थ तुम्हाला मध्ये आणायचा असेल, कोणता पदार्थ तुम्हाला बाहेर घेऊन जायचा असेल तर त्याच्यासाठी या छिद्रांचा वापर होतो. हा झाला पहिला पॉईंट. दुसरा जो पॉईंट आहे, तुम्हाला असं ब्लू कलरचं जे दिसतंय, हा जो ब्लूनी याला पर्पल कलरचा जो दिसतोय ते आहे तुमचं केंद्रकी. इंग्लिशमध्ये त्याला न्यूक्लियस म्हणतात. आणि या न्यूक्लियसमध्ये काय असतात, रंगसूत्र असतात. रंगसूत्रे असतात. यांचं सुद्धा मी कार्य सांगतो तुम्हाला. रंगसूत्रे काय असतील तर हे जे रंगसूत्रे काय काम करतील, जेव्हा पेशी तुमची विभाजित होते, म्हणजे एक पेशीपासून अशी एक पेशी असेल आणि पेशीपासून 2 पेशी झाल्या किंवा अशा 2 पेशीपासून तुमच्या 4 पेशी होतात. जेव्हा पेशी विभाजन होतं, पेशी ही 2 किंवा 3 किंवा 4 अशा पार्टमध्ये डिवाईड होते, तेव्हा हे जे रंगसूत्र असतात ही एक पातळ दोरीसारखी असते. कशी असते, पातळ दोरीसारखी असते. ही जी आहे रंगसूत्र तुमची पातळ दोरीसारखी एक जाडी असते. ओके, अशी जाडी असणार आहे. अशा पद्धतीची जी पातळ जाडी आहे, ज्या वेळेस तुमचं पेशी विभाजन होतं, एका पेशीपासून 2 पेशी, 2 पेशीपासून 4 पेशी, अशा पद्धतीच्या पेशी जेव्हा बनतात तेव्हा या रंगसूत्रांचं जे रूपांतर आहे ते कशामध्ये होणार आहे, गुणसूत्रामध्ये होतं. आता हे जे गुणसूत्र जे असतात त्याच्याबद्दल आपल्याला एक चॅप्टर दिलेलं आहे, तिथं मी तुम्हाला चांगल्या पद्धतीने एक्सप्लेन करेन. परंतु तुम्हाला इथं एक लक्षात ठेवायला पाहिजे की या सेंटरमध्ये काय असतात, रंगसूत्रांचं जाळं असतं. जेव्हा पेशी विभाजन होते तेव्हा त्यांचं काय असतं, ते गुणसूत्रामध्ये रूपांतरित होतात. हे तुमचं लक्षात ठेवायचं आहे. तुमचा जो केंद्रक आहे त्याचं एक मेन काम आहे, पेशी विभाजन जे होतं त्याच्यावर नियंत्रण ठेवण्याचं काम केंद्रक करणार आहे. त्याच्यानंतर ज्या पद्धतीने एक व्यक्ती आहे त्याच्यापासून जो दुसरं अनुवांशिक गुण जे असतात त्या दुसऱ्या पिढीमध्ये जातात, तर ते कशा पद्धतीने जातात, तर ते केंद्रकाच्या माध्यमातून जातात. कारण की त्याच्यामध्ये कोण असतं, त्याच्यामध्ये जी जाडी मी तुम्हाला सांगितली, ते जीन्स जे आहेत ते कशा पद्धतीने बनतात ते मी तुम्हाला नंतर सांगेल. परंतु एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत अनुवांशिक गुणांचं संक्रमण आहे ते कोण करणार आहे, ते आहे तुमचं केंद्रक करणार आहे. आणि कशामुळे करणार आहे, तर केंद्रकाकडे जे आहेत रंगसूत्रांचं जाळं त्याच्याद्वारे ते होणार आहे. ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. पेशींचं जेवढं पण काम आहे, एक प्रकारे केंद्रक जे आहे ते पेशीचं डोकं आहे. ते काय करते, सर्व क्रियांवर ते नियंत्रण ठेवत आहे. नियंत्रण ठेवते. घरामध्ये जसा एखादा व्यक्ती असतो तो घरातल्या सर्व क्रियांवर नियंत्रण ठेवतो, त्याच पद्धतीने पेशीमधलं जे केंद्रक आहे ते काय करते, पेशीतल्या प्रत्येक गोष्टीवर नियंत्रण हे ठेवत आहे. ओके, आता नेक्स्ट जो आहे तो पाहूया, आंतरद्रव्य जालिका काय आहे. तर ही आंतरद्रव्य जालिका जी आहे ती काय काम करते, पेशीमध्ये जे पदार्थ असतात ना, वेगवेगळे पदार्थ जे असतात त्या वहन करण्यासाठी याचा वापर केला जातो.
पेशीमधले वेगवेगळे पदार्थ असतात, एका जागेवरून दुसऱ्या जागेवर नेण्यासाठी यांचा वापर केला जातो. एक प्रकारे एक नळीसारखेचं कन्स्ट्रक्शन असणार आहे. ही जी आहे अंतर्द्रव्य जालिका, याच्याबद्दल जास्त प्रश्न विचारले जात नाही, परंतु जर त्याचे जर तुम्हाला उपयोग त्याचे कार्य जर बोलायचं झालं तर 3 कार्य ते करते. पहिलं जे कार्य आहे ते म्हणतात त्याला पेशीला आधार द्यायचं कार्य करतं. पेशीला आधार देणे हे कार्य ती करत असते. त्याच्यानंतर आंतरद्रव्य जालिका जी आहे ते प्रथिन आणि मेदांचं वहन करते. प्रथिन व मेदांचे वहन म्हणजे तुम्हाला मी आत्ताच बोललो की पेशीच्या मध्ये प्रथिनं असतात, त्या प्रथिनाला एका जागेपासून दुसऱ्या जागेवर नेण्यासाठी यांचा वापर केला जातो. तिसरा जो आहे तो आहे विषारी जे पदार्थ आहेत. आता पेशीमध्ये विषारी पदार्थ हे निर्माण होतात. वेगवेगळ्या पेशीमध्ये वेगवेगळे जे प्रोसेसेस होतात, त्या प्रोसेसेसमधून विषारी पदार्थ निर्माण होतात. तर हे विषारी पदार्थ बाहेर टाकण्यासाठी यांचा वापर केला जातो. आंतरद्रव्य जालिकेचा वापर केला जातो. ओके, हिचं एक जे तोंड असतं ते कशाला लावलेलं असतं, आतील बाजूने केंद्रकाला लावलेलं असतं. आता मी जो केंद्रक सांगितला त्याचं एक तोंड जे आहे ते केंद्रकाला लावलेलं असेल आणि जी बाहेरची बाजू असते ती प्रदव्य पटलाला जोडलेली असते. प्रदव्य पटलबद्दल सुद्धा आपण बोललेलो आहोत. ओके, नेक्स्ट पाहूया गॉल्गी संकुल. ज्या पद्धतीने आपल्या पोटामध्ये काय होतं, जेव्हा आपण अन्न खातो, अन्न खाल्ल्यानंतर काय होतं, आपल्या पोटामध्ये वेगवेगळे जे स्टेजेसमध्ये काय होतं, त्या अन्नामधले जे महत्त्वाचे जे घटक आहेत ते घेतले जातात. त्याच पद्धतीने काय होतं, पेशीमध्ये जे वेगवेगळे पदार्थ जे असतात ते काय असतात, याच्यापासून आता आपण जे शिकलो काय होतं ते आंतरद्रव्य जालिकेपासून तुमच्या पेशीपर्यंत पोचतात. पेशीमध्ये जे पोचल्यानंतर एका जागेवरून दुसऱ्या जागेवर ते पोचतात. मग हे सर्व जे पदार्थ आहेत ते गॉल्गी संकुलमध्ये येणार आहेत. गॉल्गी काय काय आहे, एक 5 ते 8 चपटे अशा पोकळ कोशे आहेत. तुम्ही जर इथं नीट पाहिले, पेन चेंज करूया, तुम्ही इथं जर नीट पाहिलं तर 1 2 3 असे काय आहेत, चपट्या अशा कोश आहेत. या प्रत्येक कोशांमध्ये प्रत्येक हे कोश जे आहेत त्यांना कुंड असं म्हटलं गेलेलं आहे. मराठीत जर बोलायचं झालं तर त्याला कुंड असं म्हटलं गेलेलं आहे. तर हे जे कुंडे आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रथिनं आहेत. प्रत्येक कुंडामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं प्रथिने आहेत. सर्व जे विकर आहेत, पेशीद्रव्य आणि हे जे आपण बोललो आंतरद्रव्य जालिका, यांच्या माध्यमातून या कुंडांमध्ये येतात. सर्व जे विकर आहेत पहिल्या कुंडामध्ये आली. पहिल्या कुंडामध्ये आल्यानंतर तर प्रथिने जे आहेत ते पहिल्या कुंडामध्ये आली. या कुंडामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे विकर असतात. हे विकर काय करतात, त्या प्रथिनावर रिॲक्शन करतात आणि ते रिॲक्शन झालेलं असेल जे प्रथिन आहे ते दुसऱ्या कुंडामध्ये जाईल. परत त्या दुसऱ्या कुंडामध्ये वेगळ्या प्रकारचे विकर असतील, ते काय करतील, त्याच्यावर परत रिॲक्शन करतील, परत तो तिसऱ्या याच्यावर येईल आणि ते रिॲक्शन करत करत अशा पद्धतीनेच ते सर्व कुंडांमध्ये जातात. हे सर्व जे आहे हे सर्व कशामध्ये होत आहे, गॉल्गी संकुलमध्ये होत आहे. मग गॉल्गी संकुल काय करतं, हे जे त्यांनी संश्लेषित विकर आहेत, प्रथिनं आहेत, वर्णके आहेत, यांची विभागणी जी आहे ते गॉल्गी संकुल करणार आहे. एक प्रकारे तो कारखाना आहे. काय आहे, कारखाना आहे. कारखाना कसं काय, तर कारखान्यामध्ये आपल्याकडे एक रॉ गोष्ट येते, एक रॉ मटेरियल येतं आणि रॉ मटेरियलपासून पहिल्या स्टेजमध्ये त्याच्यावर पहिली प्रोसेस होते. समजा माझ्याकडे एक लोखंडाचा तुकडा आला, मी काय केलं, त्या लोखंडाच्या तुकड्याला आधी कट केलं. कट केल्यानंतर मी त्याला एक पर्टिक्युलर शेप दिला. शेप दिल्यानंतर लोखंडाचा तुकडा घेण्यापेक्षा आपण बॅटच बनवूया. बॅटमध्ये कसं असतं, तुमच्याकडे एक मस्त मोठं लाकूड येतं. त्या लाकूडला तुम्ही काय करता, छोट्या छोट्या लाकडांच्या पाट्यांमध्ये त्याला डिवाईड करतात. त्याच्यानंतर तुम्ही अशा पद्धतीचा एक स्ट्रोक बनवतात. नंतर दांडा बनवतात. दांडा बनवल्यानंतर तो दांडा आणि बॅट याचे जो खालचा पार्ट आहे त्याच्याने तुम्ही बॅट बनवतात. त्याच पद्धतीने या गॉल्गी कायमध्ये जो प्रथिन आलेला असेल, प्रथिनावर का होईल, वेगवेगळे विकरांची रिॲक्शन होईल आणि वेगवेगळे विकरांची रिॲक्शन झाल्यानंतर प्रत्येक पार्टला तो जो आहे गॉल्गी कॉय तो काय करणार आहे, प्रत्येक पेशीमधल्या प्रत्येक वेळेस तिला काय बदल घडून त्याची विभागणी करून देणार आहे. म्हणून गॉल्गी कायलाच पेशीचा रासायनिक कारखाना असं सुद्धा म्हटलं जातं.
गॉल्गी काय जे आहे ते शास्त्रज्ञ आहेत गॉल्गी, कॅमिलो गॉल्गी या जर्मन शास्त्रज्ञ होते. त्यांच्यामुळे त्याला गॉल्गी काय असं नाव देण्यात आलेलं आहे. 1906 मध्ये त्यांना नोबेल प्राईजसुद्धा भेटलेलं आहे. ओके, हे झालं तुमचं गॉल्गी काय. आता आपण पाहूया लयकारिका काय असतं. तर लयकारिका जे आहे, पेशीमध्ये जे चयापचय क्रिया झाली. आता आपण जसं आपल्या पोटाने, आपलं जे पोट होतं त्याच्याने सर्व वस्तू शोषून घेतल्या. ते पेशीमधलं कोण करत होतं? गॉल्गी काय करत होतं? ते सर्व वस्तू शोषून घेत होतं. आता आहे टाकाऊ पदार्थ आपल्या शरीरामध्ये ज्या पद्धतीने तयार होतात त्याच पद्धतीने पेशीमधले जे टाकाऊ पदार्थ तयार होतात त्याची जी विल्हेवाट आहे ती लावणारी संस्था आहे तुमची लयकारिका. ओके, पेशींमधलं जी चयापचय क्रियानंतर जे टाकाऊ पदार्थ तयार होतात त्यांना विल्हेवाट लावणारी जी संस्था आहे ती आहे तुमची लयकारिका. एकदम सिंपल आहे. ओके, कार्य काय काय आहे. आता समजा पेशीवर काही जीवाणू हल्ला करत आहेत. ओके, पेशीवर काही जीवाणू हल्ला करत आहेत, तर त्या जीवाणू किंवा विषाणूंना नष्ट करण्याचं काम सुद्धा लयकारिका करणार आहे. ओके, आता लयकारिकामध्ये एक पॉईंट महत्त्वाचा आहे. एक पॉईंट कोणता आहे? समजा एखादी पेशी जी आहे ती जुनी झाली किंवा खराब झाली. एखादी पेशी आहे ती जुनी झाली किंवा खराब झाली. मग ही लयकारिका जी असेल त्या पेशीमधली जी लयकारिका असते ना ती काय होते? तिथं फुटते. एखादी अशी पेशी आहे आणि तिच्यामध्ये एक लयकारिका आहे आणि ही पूर्ण पेशी तुमची खराब झालेली आहे. तर ही खराब झालेली जी पेशी आहे किंवा जुनी झालेली पेशी आहे तर त्याच्यामध्ये ही जी लयकारिका असते ती फुटून जाते. ही लयकारिका असते फुटते आणि फुटल्यानंतर ते जे विकर आहे काय करतं? स्वतःच्याच पेशीचं पचन करणं चालू करून देतं. म्हणून लयकारिकांना काय म्हटलं जातं? उद्ध्वस्त करणारे पथक असं सुद्धा म्हटलं जातं किंवा आत्मघाती पिशव्यासुद्धा म्हटलं जाणार आहे. आता समजा एखादी पेशी आहे तिला उपासमारीचा काळ आला, म्हणजे तिच्यामध्ये तिला खाण्यासाठी काहीच उरलं नाही. तेव्हा त्या पेशीला उपासमारीच्या काळामध्ये प्रथिनं आणि मेद पुरवण्याचं कामसुद्धा कोण करणार आहे? लयकारिका करणार आहे. लयकारिकाचं काम तुम्ही लक्षात ठेवायचं, तो तुमचा टाकाऊ पदार्थाच्या बाजूने जी असेल ते तुमची लयकारिका काम करणार आहे. आता आपण महत्त्वाच्या पार्टकडे वळूया. याबद्दल एवढं काही विचारलं जात नाही, परंतु जो तंतुकणिका आहे आणि आपला जो प्रश्न होता तो तंतुकणिकेवर डिपेंड होता, म्हणून तंतुकणिका अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. तर तुम्ही हा शब्द ऐकलाय मायटोकॉन्ड्रिया, म्हणजेच त्याला तंतुकणिका असं सुद्धा म्हणतात. आणि आपल्या प्रश्नामध्ये आपण तंतुकणिके हे उत्तर आहे. प्रत्येक पेशीला ऊर्जेची गरज असते. सगळ्या ज्या पेशी आहेत त्यांना ऊर्जेची गरज आहे. पेशीला ऊर्जा पुरवण्याचं काम जे आहे ते तंतुकणिका करतात. ओके, जर तुम्ही तंतुकणिकेला जर सूक्ष्मदर्शकाखाली पाहिलं, कोणता लागणार आहे आपल्याला? इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शिका लागणार आहे. तर तुम्ही त्याला पाहिलं तर ते दोन आवरणांनी बनलेलं असतं. एक असतं आतील आवरण आणि एक असतं बाहेरील आवरण. जे बाहेरचं आवरण असतं, इथं जे बाहेरचं आवरण आहे, हे जे बाहेरचं आवरण आहे ते काय असतं? त्याच्यावर छिद्र असतात, सछिद्र असतं. आणि जे आतील आवरण असतं, हे जे आतील आवरण तुम्हाला दिसतंय तर एक प्रकारचं ते काय असतं? घड्यांनी बनलेलं आहे. अशा घड्या याच्यावर पडलेल्या आहेत. दोन आवरण आहेत, एक आहे बाहेरचं आवरण, एक आहे मधलं आवरण. बाह्य आवरण जे आहे त्याच्यावर छिद्र असतं, मधलं जे आवरण आहे त्याच्यावर अशा पद्धतीने घड्या पडलेल्या दिसतात. ओके, तुम्ही जर नीट पाहिलं तर ही जी मधलं आवरण आहे त्याच्यामध्ये तुम्हाला एक ब्लू कलरचं असं तंतुकणिकेतलं द्रव्य दिसतंय. या द्रव्यामध्ये कोण कोण असतं? या द्रव्यामध्ये रायबोझोम्स असतात, फॉस्फेटचे कण असतात आणि DNA असतात. कोण कोण असतात? रायबोझोम, फॉस्फेट आणि DNA याच्यामध्ये असणार आहेत. हे काय काम करतात? जेव्हा पेशीमध्ये तुमचं कर्बोदकं येतात, कर्बोदकं जे आहेत ते पेशीमध्ये आले किंवा तुमचे मेद पदार्थ आहेत ते जर तुमचे पेशीमध्ये आले तर या कर्बोदक आणि मेदांवर काय करतात? ऑक्सिडीकरण करतात. ऑक्सिडीकरण जेव्हा होते तेव्हा तुम्हाला ATP नावाची ऊर्जा भेटते. आता ही ATP नावाची ऊर्जा जी आहे
ती मी सजीवातील जीवन प्रक्रिया पार्ट 1मध्ये ATP कशा पद्धतीने बनतात किंवा ATP काय आहे, ॲडेनोसाईन ट्रायफॉस्फेट, त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तिथं मी तुम्हाला एक गोष्टसुद्धा सांगितली होती, ती होती तुमची NADH2 काय असतो आणि FADH2 काय असतो. नाडू आणि फाडू यांची स्टोरी मी तुम्हाला सांगितलेली आहे. आजच्या लेक्चरमध्ये खाली कमेंट करा की NADH2 पासून किती ATP ऊर्जा भेटते आणि FADH2 पासून किती ऊर्जा बनते. नाडू आणि फाडूबद्दल मी तुम्हाला त्या लेक्चरमध्ये सांगितलेलं आहे. तर इथं काय होतं, या द्रव्यामध्ये काय काय आहे, रायबोझोम, फॉस्फेट आणि DNA आहेत. हे DNA, रायबोझोम, फॉस्फेट आणि DNA जे आहेत त्या द्रव्यामध्ये काय होतं, कर्बोदके आणि मेद आल्यानंतर त्यांचं ऑक्सिडीकरण होतं आणि ऑक्सिडीकरण झाल्यानंतर ATP स्वरूपात ऊर्जा तयार होते. आणि तुम्हाला माहिती आहे की कोणतेही फंक्शन करण्यासाठी, कोणतेही कार्य करण्यासाठी शरीराला ATPच्या स्वरूपात ऊर्जा भेटते. त्याच पद्धतीने पेशीला सुद्धा ATPच्या स्वरूपात ऊर्जा ही कुठं भेटणार आहे, तुमच्या तंतुकणिकेमध्ये भेटणार आहे. आणि ही जी तंतुकणिका आहे तिलाच म्हटलं जातं, काय म्हटलं जातं, तिला म्हटलं जातं पेशीची ऊर्जा पुरवण्याचं काम. पेशीचं जो ऊर्जा आहे ती कुठून भेटणार आहे, तंतुकणिकेतूनच भेटणार आहे. एका पेशीमध्ये किती तंतुकणिका असतात, तर एका पेशीमध्ये 50 ते 5000 पर्यंत तंतुकणिका असणार आहेत. एका पेशीमध्ये, एकाच पेशीमध्ये 50 ते 5000च्या दरम्यान तुमची तंतुकणिका असणार आहे. वनस्पतीमध्ये तंतुकणिकांची संख्या कमी असते, परंतु प्राण्यांमध्ये तंतुकणिकेची जी संख्या आहे ती जास्त असते. तुम्ही जर नीट पाहिलं की RBC, जे आपण रक्तामध्ये जे RBC असतात त्याला मराठीमध्ये लोहित रक्तपेशिका म्हणतात. लोहित रक्तपेशिका. ओके, लोहित रक्तपेशिका ज्या आहेत त्यांना आपण RBC म्हणतो. या RBCमध्ये तंतुकणिका नसतात. लक्षात ठेवायचं. एका एक्झाममध्ये विचारलं गेलेलं आहे की लोहित रक्तपेशिकामध्ये तंतुकणिका असतात का नसतात असा प्रश्न विचारला गेलेला होता. तर RBCमध्ये तंतुकणिका नसतात. जरी RBCचं काम काय आहे, RBC एक तुमची गाडी आहे आणि हा जो ऑक्सिजन आहे त्या गाडीवर बसून पूर्ण जग फिरून येतो, म्हणजे पूर्ण शरीर फिरून येतो. त्याच पद्धतीने RBC काय करतं, हे ऑक्सिजनचं वहन करतात. एका जागेवरून ऑक्सिजनला दुसऱ्या जागेवर पुरवण्याचं काम कोण करणार आहे, RBC करणार आहे. जरी त्याच्याकडे ऑक्सिजन असला तरी तो RBC जो आहे तो ऑक्सिजन वापरत नाही. ओके, म्हणजे चोराच्या हातात आपण त्या गोष्टी दिलेल्या नाहीत. नाही तर मग काय झालं असतं, जर RBC कडे जर तुमचं तंतुकणिका असल्या असत्या तर RBCने काय केलं असतं, हाच ऑक्सिजन वापरून घेतला असता, मग बाकीच्या शरीराला काहीच भेटलं नसतं. RBCच तो ऑक्सिजन वापरत बसला असता. म्हणून निसर्गाने इतकं मस्त केलेलं आहे की RBCला तंतुकणिकाच दिल्याने, म्हणजे तुम्ही त्याला वापरू शकत नाही. RBCला सांगून दिलं की जरी तुझ्याकडे ऑक्सिजन असेल तरी तू त्याला वापरू शकणार नाही, शाप दिलेला आहे. ओके, तर हे झालं तुमचं तंतुकणिकेच्या बाबतीत. आता पाहूया रिक्तिका काय असतात. तर रिक्तिका एकदम मस्त गोष्ट आहे. रिक्तिका काय, एक प्रकारचं स्टोरेज आहे. पेशीतलं जे घटक द्रव्य, पेशीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे घटक द्रव्य येतात, मी आत्ताच बोललेलो आहे. तर पेशीतले जे घटक द्रव्य आहेत त्यांना साठवण्याचं काम जे आहे ते रिक्तिका करणार आहे. बिचाऱ्यांना आकार नसतो, रिक्तिकांना आकार नाही आहे. त्याची रचना जी आहे ज्या घटक द्रव्यानुसार बदलत असते, एकच पदरी असते. ओके, एक प्रकारचं स्टोरेज आहे. प्राणीपेशीतल्या रिक्तिका जे असतात ते टाकाऊ पदार्थ साठवून ठेवतात. ओके, तर अमिबाच्या रिक्तपेशिका ज्या असतात ते काय करतात, अन्नाचं पचनपूर्व साठवलेलं असतं. रिक्तिकाबद्दल एवढं जास्त काही महत्त्वाचं नाही. महत्त्वाचं जे आहे ते हरित लवके आहेत. लवके जे आहेत, आता वनस्पतींच्या पानांना हिरवा रंग असतो, फुलांना काय असतो, लाल रंग असतो, पिवळा असतो, केशरी असतो, निळा असतो. तर हे जे रंग देण्याचं काम आहे ते फक्त कशामध्ये आढळतं, वनस्पती पेशींमध्ये आढळतं. आणि ते वनस्पती पेशींमध्ये का आढळतं, तर वनस्पती पेशींमध्ये असतात लवके. ओके, तर लवकांबद्दल आता आपण बोलूया. तर वनस्पती पेशींमध्ये जे हरित लवक जे असतात ते काय काम करतात, हरित लवक हे सौर ऊर्जा शोषून घेतात आणि शोषून घेतल्यानंतर त्याचं रूपांतर आहे ते रासायनिक ऊर्जात करतात. रासायनिक ऊर्जामध्ये मध्ये जे असतं ते अन्नात रूपांतर करतात. एकदा हा प्रश्न विचारला गेलेला आहे. प्रश्न असा होता
की प्रकाश संश्लेषण क्रियेत हरित वनस्पती सौर ऊर्जेचे रूपांतर टिंबटिंबमध्ये करतात. 4 ऑप्शन होते. एक होता यांत्रिक, एक होता रासायनिक, एक होता अणु आणि चौथा जो होता तो विद्युत होता. तर त्याचं उत्तर होतं रासायनिक ऊर्जेत केलं जातं. तसंच वर्णलवक जे असतात त्याच्यामुळे त्यांना रंग वगैरे प्राप्त होणार आहे. या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. इथं मी तुम्हाला एक तक्ता तयार करून देतो आणि तो तक्ता तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. जसं हिरवा रंग जो आहे, वनस्पतीमध्ये हिरवा जो रंग असतो तो कशामुळे येतो? तो येतो क्लोरोफिल नावामुळे येतो. क्लोरोफिल नावाचं जे लवक आहे, रंगद्रव्य आहे, त्याच्यामुळे येणार आहे. हा प्रश्न विचारला गेलेला होता म्हणून मी तुम्हाला लिहून देतो. तुम्ही सुद्धा पुस्तकामध्ये लिहून घ्या आणि या टेबलवरचा एखादा प्रश्न येऊ शकतो. लाल जो रंग आहे तो तुमचा कॅरोटीन या रंगामुळे येतो, या रंगद्रव्यामुळे येतो. कॅरोटीन हा सुद्धा महत्त्वाचा आहे. नंतर पिवळा जो रंग आहे तो तुमचा झॅन्थोफिल या रंगद्रव्यामुळे येतो. आता हे पाठ करायचे कसं काय? सर एवढं पाठ करत बसू का? प्रत्येक दिवशी एकच लेक्चर येतं किंवा 2च लेक्चर येतात. फक्त त्या लेक्चरची रिव्हिजन जर करायची असेल तर तुम्हाला याच गोष्टी वारंवार करून सुद्धा तुमच्या लक्षात राहून जाणार आहेत. आपलं काही इतकं हार्ड अँड फास्ट गोष्टी नव्हत्या, आधीपासून आपण करत आलेलो आहोत. तर या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. जिथं पाठ करायचं असेल तिथं पाठच करायचं. जांभळा किंवा निळा जो रंग आहे तो कोणत्या रंगद्रव्यामुळे भेटतो? जांभळ्या कलरचं फूल असेल किंवा निळ्या कलरचं फूल असेल तर त्याला म्हटलं जातं अँथ्रोसायनिन या रंगद्रव्यामुळे त्याला तो कलर भेटणार आहे. ओके. नंतर गडद गुलबक्षी जो रंग आहे, म्हणजे बीटचा जो रंग असतो ना, बीट, तो भेटणार आहे बिटालिन्स या रंगद्रव्यामुळे भेटणार आहे. ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. याच्यापैकी हिरवा जो रंग आहे तो भरपूर वेळेस परीक्षेत विचारलेला आहे. लाल रंग जो आहे तो भरपूर वेळेस विचारलेला आहे. आजपर्यंत मी पिवळा काय पाहिला नाही, परंतु हे 2 रंगद्रव्य जे आहेत ते विचारले गेलेले आहेत. ठीक आहे. तर हे झाले तुमचे अंगक, वेगवेगळ्या प्रकारचे जे अंगक होते. आणि आपल्याला प्रश्न काय विचारलेला होता? तो होता की खालीलपैकी पेशीचे ऊर्जा केंद्र कशाला म्हणतात? ती होती तुमची तंतुकणिका. रिक्तिका काय होती? रिक्तिका तुमचं एक प्रकारे कोठार होतं. केंद्रक काय होतं? एक प्रकारे मेंदू होता. आणि गॉल्जी पिंड काय होतं? एक प्रकारे अशी नसा ज्या असतात मानवी शरीरात, त्याच प्रकारे गॉल्जी पिंड काम करत होतं. एका जागेवरून दुसऱ्या जागेवर वहन करण्याचं काम ते करत होतं. ठीक आहे. आता पाहूया नेक्स्ट प्रश्न. राष्ट्रीय पेशी विज्ञान संस्था कुठं आहे? हा जो प्रश्न आहे तुमचा प्युअरली 10वीच्या बुकमध्ये हा जो प्रश्न आहे तो विचारला गेलेला आहे आणि भरपूर वेळेस ते डायरेक्ट रेफरन्स तुम्हाला दिलं गेलेलं आहे. तर राष्ट्रीय पेशी विज्ञान संस्था केंद्र जे आहे ते पुण्यात आहे. आणि इन्स्टेम ही जी संस्था आहे ती कुठं आहे हे सुद्धा तुमच्या 10वीच्या पुस्तकात दिलेलं आहे. ते आहे तुमच्या बँगलोरमध्ये. आता मला जे लेक्चर कंटिन्यू पाहतात, जे विद्यार्थी सिरियसली पाहतात, त्यांनी सांगा की इनस्टेम चा फुल फॉर्म काय आहे? इनस्टेमचा फुल फॉर्म जो आहे तो तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे, म्हणजे मला सुद्धा बरं वाटेल की पोरं पूर्ण लेक्चर पाहतात. ओके. आता पेशी विज्ञान आणि सायटोलॉजी याचं जे लेक्चर आहे ते आपलं उद्या होणार आहे. याच्याबद्दल मी तुम्हाला बऱ्यापैकी इन्फॉर्मेशन देईल आणि याच्यावरचे जे क्वेश्चन आहेत ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहूया. हे झालं तुमचं बेसिकचं लेक्चर. आता बेसिकमध्ये अजून 2-3 प्रश्न आपण ॲड करूया. पहिला जो प्रश्न आहे, मानवी शरीरातली सर्वात लांब पेशी कोणती? पहिला जो प्रश्न आहे तो तुमचा झाला, मानवी शरीरातली सर्वात लांब पेशी कोणती? MPSCने 2013 साली विचारला गेलेला होता. मी तुम्हाला लेक्चरमध्ये बोललो की मानवी शरीरातली सर्वात लांब जी पेशी आहे ती आहे तुमची चेतापेशी. सगळ्यात मोठी जी पेशी आहे ती झाली तुमची अंडपेशी. नंतर पेशी हे नाव कोणत्या शास्त्रज्ञाने प्रथम वापरात आणले होते? हा सुद्धा आरोग्यसेवकला 25 ते 30 वेळेस रिवाईज केलेला आहे. इतक्या वेळेस रिवाईज केलेला आहे मी, प्रत्येक क्वेश्चन पेपरमध्ये हा प्रश्न पाहिलेला आहे, म्हणून मी तुम्हाला बेसिक शिकवलेलं आहे. तर त्याच्यातले 4 ऑप्शन नेहमीचे राहतात. कोणतेही ऑप्शन असेल तरी रॉबर्ट हुक त्याचं उत्तर असणार आहे. पेशीमधली डॅश डॅश डॅशला पेशीचे ऊर्जा केंद्र असं म्हटलं जातं, तर त्याचं उत्तर आहे तंतुकणिका. ओके.
नंतर अजून एक प्रश्न होता की हिरवा रंग जो आहे तो कोणत्या रंगद्रव्यामुळे प्राप्त होतो, तर हरित क्लोरोफिल याच्यामुळे तो प्राप्त होणार आहे. नंतर अजून एक प्रश्न होता की याच्यावर होता तो प्रश्न होता तुमचा, कुठे गेला, कशामध्ये पेशी भित्तिका नसतात असा प्रश्न तुम्हाला विचारला गेलेला होता. तर आतापर्यंत आपण सर्व बेसिक कव्हर केलेलं आहे. उद्या आपलं लाईव्ह लेक्चर असेल. सर्व आपलं EMCQच्या थ्रू पूर्ण चॅप्टर कव्हर होईल. तर सर्वांनी लाईव्ह लेक्चर अटेम्प्ट करा, टेस्ट सिरीज सॉल्व करा आणि अभ्यास करा, सिलेक्ट व्हा आणि आपल्या क्लासचं नाव रोशन करा. धन्यवाद.